नमस्कार मंडळी, आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बेसनच्या पिठापासून मोहनथाल बनवत आहे। त्यासाठी बेसन मी थोडंसं कणीदार असं दरदरीत दळून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी मोठ्या चाळणीनं थोडं चाळून घेते। एक चमचाभर मी घरीच तयार केलेलं तूप घेत आहे। बेसनच्या पिठाला तूप आणि दूध पूर्णपणे हाताने एकजीव चोळून घ्यायचं। सगळ्या बेसनला तूप आणि दूध लागायला पाहिजे। दूध आणि तूप आपण जे आता बेसनला लावून घेणार आहे, यामुळे बेसनचा कणीदारपणा अतिशय उत्तम होतोय। दाणेदार असं ते पीठ तयार होते। तर असे व्यवस्थित हे सगळ्या पिठाला बेसनला दूध आणि तूप चोळून घ्यायचं। असं एक सगळं एकजीव आपण असं हे चोळून घ्यायचं। चांगलं मस्तपैकी सगळ्या पिठाला बेसन लागावं आणि तूप पण लागावं, असं एकजीव करून घ्यायचं हे सगळं। आता एका कढईत मी परत 1 टेबलस्पून तूप घालत आहे। तूप चांगलं मेल्ट झालं की आपण जे आता रेस्ट करून ठेवलेलं पीठ आहे बेसनचं, ते पीठ एकदम मंद गॅसवर व्यवस्थित एकसारखं परतून घ्यायचं। आता हे जे आपण पीठ भाजणार आहे, ह्यातच तुमचा मोहनताळ किती चांगला होणार आहे हे ठरते। अतिशय एकसारखा हात हलायला पाहिजे। एकसारखं पीठ उलटसुलट करून हे खरपूस चांगलं ह्याचा वास येईपर्यंत हे पीठ चांगलं आपण भाजून घ्यायचं। मोहनताळ उत्कृष्ट होण्याची एक पायरी आहे। एकसारखं हे असं हलवत राहायचं। याला तुपाची पण जास्त गरज नाही। अतिशय कमी खर्चात हे तयार होते। फक्त ह्याला पेशन्सनं काम करायला पाहिजे। एकसारखं असं हे ढवळत राहायचं पीठ मंद गॅसवर। चांगले 10 मिनिटं ते 12 मिनिटं हे पीठ असं परतून घ्यायचं। आता आपलं हे पीठ जवळजवळ 10-15 मिनिटं झाली मी हे परतत आहे। आता हे चांगला ह्याला कलर आलाय, सोनेरी रंगाचा कलर आलाय बरं ह्या पिठाला, ब्राऊन सोनेरी। परत आणि मी थोडासा दुधाचा ह्याच्यावर हापका मारत आहे आणि हे पीठ मी आता भाजून माझं पूर्ण झालेलं आहे। एकदा हा मोहनताळ तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा। माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता दुसऱ्या एका कढईत मी पाक करून घेत आहे। त्यासाठी मी थोडंसं तापलेल्या कढईत पाणी घालून साखर करपू नये म्हणून साखर विझण्यापुरतं पाणी घालत आहे। आता हे पाक आपल्याला एक तरीच्या अलीकडचा पाक पाहिजे, जास्त कडक पाक करायचा नाही। पाक आपल्याला एक तरी पाकापेक्षा थोडासा अलीकडं तो बंद करायचा आहे। ह्याचं प्रमाण म्हटलं तर 2 वाटी बेसनला 1 वाटी साखर हे प्रमाण आहे। आणि साखरेत आपण पाक करतो त्यात तुम्ही फक्त साखर विझण्यापुरतं पाणी घालायचं आहे। एक तारी पाकापेक्षा 1 तार व्हायच्या अगोदरच हा पाक बंद करायचा आणि हे पीठ त्यात वैरून घ्यायचं। तुम्ही ह्याच्या वड्या पाडा, तुम्ही मोदक करू शकता, कुठल्याही आकार तुम्ही ह्याला देऊ शकता, पण अतिशय अप्रतिम चविष्ट असे हे मोहनताळ तयार होते। हे वेलची पूड मी आता पाकातच घालत आहे बरं। एकदा हे माझ्या प्रमाणात करून पहा। कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद। आता आपला हा पाक जवळजवळ तयार होत आला आहे। असं 1 तार व्हायच्या अगोदर हा पाक आपण घालून गॅस बंद करायचा आणि हे त्यात पीठ घालून मस्तपैकी वरायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि मग 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। हे थोडंसं गरम असतानाच
ते एका प्लेटमध्ये थापून घ्यायचं आणि त्याच्या तुम्हाला पायाच्या आकारात वड्या पाडायच्या. हे वरतून मी वेलची पूड घातली आहे बघा. तर असा हा मोहनताळ एकदा तुम्ही नक्कीच करून पहा. आठवणीनं माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता वडीच्या वरती तुम्हाला ड्रायफ्रूट्स जे घालायचे असेल ते घालून तुम्ही त्याला योग्य तो आकार देऊ शकता. माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद. आपल्या कामातून वेळात वेळ काढून माझ्या हा व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. आता हे असं व्यवस्थित त्याला आकार देऊन घ्यायचा. वडी छान थापून घ्यायची आणि ह्याचे पीस करून घ्यायचे. आणि थोडंसं नॉर्मल झालं की मग तुम्ही त्यावर ड्रायफ्रूट्स घाला. एक 3 ते 4 तासात ते व्यवस्थित सेट होते. असा हा मोहनताळ एकदा माझ्या पद्धतीने करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.